आणि महाराज, ती उगवली ती पौष पौर्णिमेची रात्र. देवीनं घेतलेल्या आपल्या भक्तांसाठी घेतलेल्या त्या तेजस्वी ओजस्वी अवताराची रात्र. हे तुझं शेवटचं हसणं. तुझा आणि तुझ्या दुष्कृत्यांचा अंत आता जवळ आलाय. मला या लाख्यासुराला आव्हान देतेस? माझ्या शक्ती पुढे देवांचा पण निभाव लागत नाही. तू देवी असलीस तरी एक स्त्रीच आहे, दुबळी, अबला. तू माझ्याशी लढणार? असं तुझा हाच अनाठाई अहंकार धुळीला मिळवणार आहे. स्त्री दुबळी असते हा तुझा भ्रम मोडावा आणि तुझा सामना नक्की कोणाशी होते हे तुला कळावं म्हणून तुला एक संधी देते मी. त्रिशूळ फक्त कानाजवळून गेला तर थरकाप उडाला तुझ्या प्राणाचा वेध घेईल तेव्हा काय अवस्था होईल रे तुझी? लाख्यासुरा, लाख्यासुरा, तुझ्या रक्ताच्या थेंबातून नवे दैत्य निर्माण नाही होऊ देणार मी. तुझे सगळं रक्त प्राशन करून टाकणार आहे.
देवी महाकाली, समस्त मुनिजन तुला अभिवादन करतायत। अमंगळाचा नाश करून तू मांगल्याची स्थापना केली आहेस। आता शांत हो माते, शांत हो। देवी महाकालीच्या रूपातून दुर्गेच्या शांत रूपात येऊन तुझ्या सर्व भक्तांवर मायेची पाखर घाल। देवी आई, यापुढेही आम्हा साऱ्या भक्तांचं असंच रक्षण करशील ना? होय मुनिवर, यापुढे मी माझ्या भक्तांसाठी याच पर्वतावर स्थानापन्न होत आहे। साधू साधू, आजपासून हा पर्वत मांढरगड म्हणून ओळखला जाईल आणि माझे भक्त मला इथेच भेटायला येऊ शकतील। तथास्तु। तर मंडळी, अशी ही आपल्या कळूबाईची अवतार कथा। बोला कळूबाईच्या नावानं, कळूबाईच्या नावानं, कळूबाईच्या नावानं। गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी, वा वा वा, गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी, ओ आंब्याचे गोंधळी, काळूबाईचे गोंधळी, आंब्याचे गोंधळी, काळूबाईचे गोंधळी। बोला काळूबाईच्या नावानं। अरे देवा, संकेत, अरे देवा, बस पण गेली। ऐक, एक काम करू, आतमध्ये कोणाला तरी विचारूया। चल लगेच चल। दादा ऐका ना, इथे अजिंक्य ताराला जाणार एक ट्रॅव्हल्सची बस होती, ती कुठे आहे? ती कधीचीच गेली। गेली? बरं ऐका, मला एक सांगा, अजिंक्य ताराला जाणारी दुसरी कुठली बस आहे का इथे? इथून हायवेला जाऊ, तुम्हाला बस किंवा गाडी मिळून जाईल। ठीक आहे, थँक्यू थँक्यू। ओके। कोणीच थांबत नाही यार, कसं पोहोचणार आहोत आपण? संकेत, अरे बाबांचा फोन आलाय। चल अरे मी घे काय घे घे, उचल, स्पीकरवर लाव, मी सांगतो तुला। हॅलो, हा पोचलात का? हो पोचलो पोचलो। हो बाबा, पोहोचलो आम्ही। स्पीकर ऑन कर, स्पीकर। मला पण ऐकायला येईल। काय खरंच ना, हा. स्पीकर ऑन केलाय बाबा, तुझ्या आईला पण ऐकायचंय। हा. प्रवास बरा झाला का? काय सांगू? हो बाबा, व्यवस्थित झाला प्रवास। हॅलो हॅलो, हा मी बोलतेय। काय सगळं ठीक आहे ना? तिथे काही प्रॉब्लेम नाहीये ना? नाही आई, व्यवस्थित आहोत। अरे तुम्ही कुठे आहात? अजून पोहोचला नाही आहेत का? नाही नाही, म्हणजे काय माहितीये का, तुमच्या पाठीमागून गाड्यांचा खूप आवाज येतोय। तुम्ही रस्त्यावरती आहात का? हा काही नाही काही नाही। अगं आमचा कॅम्प आहे ना हायवेच्या जवळ आहे, म्हणून तुला आवाज येते, बाकी काही नाही। ओ हो का? हायवेला हा हा, बरं जेवलात का रे? होय झाली, जेवण झाली। आम्हाला तर झोप येते खूप, नंतर बोलतो। बरं बरं, झोपा झोपा। हे बघा, तुम्हाला कधी वाटलं ना तर फोन करा हा। हो हो आई, मी आहे, अजिबात काळजी करू नकोस। हा, बाय 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 रे, बाय गुड नाईट गुड नाईट। गुड नाईट गुड नाईट। संकेत, हे सगळं खूप विचित्र आहे। याआधी आपण आई बाबांशी असं खोटं कधीच वागलो नव्हतो। तुला ह्याच्या आधी स्वप्नही पडली नव्हती, हे असे भासही झाले नव्हते। बघ, निर्णय तुझा आहे, चॉईस इज युअर्स। तुझं म्हणणं बरोबर आहे संकेत, पण मला भीती वाटते यार। हे बघ, तू प्लीज फार विचार करू नकोस। आपल्याला या सगळ्याचा अर्थ शोधायचा आहे की नाही? हा, स्टे फोकस्ड, ओके? आपल्या टार्गेट पासून हलू नकोस। तू तर तुझ्या ध्येयाकडे निघालीस। प्रवास सुखाचा नाही पोरी, पर खचून जाऊ नकोस आणि नजर ढळून देऊ नकोस। ऐका आळूबाई, हाय तुझ्या पाठीची पोरी। काय काय? नाही, तुझं म्हणणं पटलंय मला। हा, मला माझ्या मनातले सगळे डाऊट्स काढून टाकायलाच हवे। करेक्ट आहे।
तुझ्या मनातले डाऊट्स क्लिअर झाले ना की नक्की कोणतरी आपल्याला लिफ्ट देईल. बसा. आम्हाला अजिंक्यतारा किल्ल्यावर जायचंय. या बसा. चल. शक्तिरूप गौरी माता आदिशक्तिरूप गौरी माता उमा शक्तिरूप गौरी माता आदिशक्तिरूप गौरी माता. अशुभ आहे. अशुभ. यात काय अशुभ आहे? हो दादासाहेब, कितीतरी वर्ष झाली नाल ठोकून. खिळे गंजले असतील, जुनी झाली पडली. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, तुम्ही इतके का घाबरताय? कळतं का काय तुम्हाला? आपल्या सगळ्यांच्या रक्षणासाठी गुरुजींनी दारावर ठोकलेली नाल आहे ही. याशी आपोआप पडणं म्हणजे शुभ संकेत नाहीत, अवलक्षण आहे. शुभ लक्षण आहे. आता या घरावरचं सगळं अरिष्ट टळणार. अरे घरच्या देवीला बाहेर काढून त्या तुझ्या गुरुजींनी ठोकली ना नाल, किती दिवस टिकल? पडलीस ना गळून. माझी काळूमाय बघते. ऐन वेळी तुम्ही आलात, आम्हाला लिफ्ट दिलीत. थँक्यू सो मच. कोणाच्याही हाकेला धावून जाणं हे कामच आहे माझं. आणि तुम्ही तर माझ्याच रस्त्यावर उभे होता. तुमच्या रस्त्यावर म्हणजे कुठे जायचंय तुम्हाला? आम्हाला
अजिंक्य तारा. नक्की तिथेच जायचं ठरलं होतं ना घरून निघताना? हो. हो. तुझं नाव घेऊ नका या घरामध्ये. साहेब, या अवलक्षणाचा बंदोबस्त करण्यासाठी आमचे गुरुजी समर्थ आहेत. गुरुजी, तो गुंड. आई साहेब, अरे आईला गप करशील, पण काळूमाईला कसा गप करणार आहेस? इतकी वर्ष झाली तरी सुनबाई, तुझं कुकू आलंय. आजी, चल ये बरे, चल ये सावकाश. आजी, तू किती त्रास करून घेशील? अरे एक गोष्ट सांग, तू झोपली का नाही आहेस अजून? अरे म्हातारी असले ना तरी अजून करती आहे मी. समधी तिला घरट्यात आल्या बिगर कशी लागेल रे मला झोप? अगं हो, पण आता आम्ही लहान आहोत का? हा तुझा बाप माधव, पर बाहेरच्यांसाठी दादा साहेब लय मान, पर माझ्यासाठी ताटलीतला चिव काऊचा घास खाणारा माझा माधव बाळ आहे तो. हो आजी, पण म्हणून इतकी काळजी करशील का तू? अरे संध्याकाळपासून चलबिचल चालू होती मनात, काहीतरी घडणार आणि झालं तसंच झालं. पडली नाल, आता उलट्याचं सुलट होणार. आई साहेब, बस झालं तुमचं पुराण. आम्ही दोघं आता घरात आलोय ना, गप गुमान जाऊन झोपा ना. आजी, चल तू आज, चल चल ये. ते त्रिशूळ आणि ही नाल काळूबाईच्या येण्याचे हे संकेत तर नाहीत ना? नावं नाही सांगितलीत तुमची. मी संकेत अविनाश पुरोहित आणि ही माझी ताई आर्या अविनाश पुरोहित. आर्या, देवीचं नाव आहे तुझं? हो. त्याचाच अर्थ समजायला 21 वर्ष जावी लागली. प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते मुली. देवीनी सगळं रचून ठेवलेलं असतं, पण वेळ आली तरच घडतं. हा मात्र वेळ यावी लागते.